राम राम मंडळी. स्वतःच्या घराच्या बाल्कनीतनं सकाळी सकाळी बघायची मजाच वेगळी. तर पूजा वगैरे झालेली आहे. आज आपल्याला जायचं आहे आपल्या जुन्या ठिकाणी कोपरखैरण्यामध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्याला कालची पूजा झाली, मस्त नाईट पण झाली. बबडी बघा व्हिडिओ मध्ये यायला किती धावतो. तर सगळे झाले व्यवस्थित. सकाळी आंघोळ वगैरे केली, तिथे मस्त शॉवर खाली निघाला. तर आता आपण घरी जायचोय. एवढं सगळं मटेरियल आपल्याला गाडीमध्ये भरून गावाला जायचंय. लय धिंगाणा नुसता कारभार, लय बेकार. तर आपण आता गाडी घ्यायला आलोय आणि मटेरियल कसं बसतंय काय करतंय बघूया. आणि जाते वेळेस इस्कॉन टेम्पलला जायचं. तर गाडी आपण इथं पार्क केली ही वाली. तर चला शिफ्टिंगची करूया काय ऍडजस्टमेंट, नाहीतर डबल फेरा मारायला लागेल. आर्टिक असलेले हेच फायदा आहे. खट मागल्या 2 सीटर टाकल्या आडवे केले सामान बसते आपलं, काय प्रॉब्लेम नाही. मारला गाडीला स्टार्टर, सगळं साहित्य भरून आता थेट इस्कॉन टेम्पल मध्येच. सकाळी सकाळी गेलो होतो त्यामुळे गर्दी जरा बऱ्यापैकी होती, पण आपलं ठीक होतं. मग आई पप्पांना म्हटलं मी गाडी पार्क करून येतो, तुम्ही तो पुढं चाला. तर म्हटले ठीक आहे. आम्ही पाया पाणी घेऊन आपलं निघालो पुढं. तर बघा बबुडी कशी नखरे करते. जसं कॅमेरा दिसला की तिच्या अंगात देवी संचारती. तर सर्वांना आपलं घेऊन वरती निघालो होतो. सगळीकडे गजर चालू होता, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. तर मस्त टेम्पल होता. आई बाबांना आवडलं. बबुडीचा दंगा तर चालूच आहे. बाहेरून लोक आपलं ऐकत होते, बिगत होते. आणि तिथे म्हणजे मस्त वाटतं. कितीही ऊन असलं तरी खाली परशी गारच असते. तर एंटर केल्यानंतर आपलं देवाचं दर्शन घेतलं. तुम्ही बघताय स्क्रीनवर सगळं देवाचं दर्शन घेऊन बबुडीला म्हटलं एक सेल्फी घेऊया आपण. तर अलाउड नाही आहे पहिलं व्हिडिओ फोटोसाठी, पण एक घ्यायचं म्हणून आपलं म्हणजे आई वडिलांचे एक मेमोरीज ठेवण्यासाठी मी घेतले व्हिडिओज. तर आई बाप्पांना म्हटलं चला एक सेल्फी काढूया. तर आई पप्पा आले, म्हटलं तुमच्या दोघांचा एक व्ह्यू घेऊ. तर मग ते म्हटले ठीक आहे चला. मस्त वाटलं, एकदम फ्रेश वाटलं. नंतर आपण संग्रहालयामध्ये आलो. इथं आपण बघितलं काय घरगुती सामानाच्या गोष्टी, म्हणजे देवाच्या वगैरे मूर्तीज वगैरे आहेत, अगरबत्ती वगैरे सर्व इथे भेटतं. तर ते बघितलं. बघता बघता मला चंदन